हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. खानदेश स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी. तुम्ही बघू शकता घोटलेली वांग्याची भाजी ही किती मस्त दिसते तर, आणि खायला सुद्धा ती तितकीच चमचमीत लागते. तर चला आता आपण बनवायला घेऊया घोटलेल्या वांग्यांची भाजी. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी घेतलेले आहे अर्धा किलो काटेरी वांगे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे वांगे सहज बाजारात उपलब्ध होतात. वांगी ही मस्त छानपैकी फ्रेश असावीत. आणि अर्धा किलो वांग्यांसाठी मी घेतलेले आहे 5 ते 6 हिरव्या मिरची ही आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो, कमी जास्त करू शकतो. 8 ते 10 लसणाच्या पाकड्या, 1 इंच आलं बारीक कट करून घेतलं आहे मी. आता लसूण, मिरची आणि अद्रक आपल्याला याचं व्यवस्थित मस्त छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आणि आता आपण वांगे कट करायला घेऊयात. तर बघा अशा प्रकारे वांगे कट करून घ्यायचे आहेत. पहिले आपण त्याचं वरचं थोडंसं भाग काढून घेऊयात. आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक करून वांग्यांच्या फोडी करायच्या आहेत. आणि या देठाला अशा प्रकारे कट करायचं आहे. एकदम मस्त अशा प्रकारे आपण ही सगळी वांगी अशाच प्रकारे कापून घेऊयात. थोडंसं सांभाळून काढायचं, कारण काटेरी वांगे आहेत तर त्याला बारीक बारीक काटे असतात. तर अशा प्रकारे आपले वांगे कट करून झालेले आहेत. आता आपण याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, जेणेकरून याचा जो कडवटपणा असतो, कधी कधी वांग्यांना कडवटपणा असतो तर तो त्यामुळे कमी होतो. त्यासाठी आपण 2 चमचे यात मीठ घालूयात. आणि पाणी घालायचं आहे. आपल्याला या जितक्या फोडी असतील त्या बरोबरीने आपल्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भिजेल. त्या मिठाच्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित 5 ते 10 मिनिट असंच भिजू द्यायचं. कडवटपणा कमी होतो त्यामुळे. 5 ते 10 मिनिटानंतर आपण हे पाणी काढून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. तर चला आता आपण बनवायला घेऊया घोटलेल्या वांग्यांची भाजी. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 पडी तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्यात सुरुवातीला घालणार आहोत 1 चमचा जिरे, नंतर आपण यात जे लसूण, मिरची आणि अद्रक याचं आपण पेस्ट केलेली आहे ते घालूयात. आणि ही व्यवस्थित आपल्याला असं फ्राय होऊ द्यायचं आहे. एक मिनिट त्याला व्यवस्थित असं फ्राय होऊ द्यायचं. आणि हे छान फ्राय झाल्याच्या नंतर आपण यात घालायचे आहे त्या वांग्याच्या फोडी. आता आपण यात घालूया वांग्याच्या फोडी. आणि हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली तयार असणार आहे. वरणबट्टीसोबत याचं खूप छान कॉम्बिनेशन जमतं. आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे. तर आपण यात घालूया अर्धा चमचा हळद. हळद पण आपण व्यवस्थित सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत.
एकदम मस्त, बघू शकता तुम्ही किती छान हे सगळं एकजीव झालेलं आहे. तर आता आपण यात चवीपुरता मीठ घालणार आहोत. हे पण आपण सगळं मिक्स करून घेऊयात. हे आता असंच आपल्याला वाफेवर 2 मिनिट असं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण बघूयात, वांग्याच्या फोडी आता थोड्याशा लूज पडलेल्या आहेत. आता आपण यात घालणार आहोत पाणी. जेवढ्या फोडी आहेत त्या बरोबर आपल्याला पाणी घालायचं, म्हणजे छानपैकी ते शिजतं आणि आपल्याला भाजी व्यवस्थित घोटता येते. मग अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घोटलेली वांग्याची भाजी, एकदम चमचमीत अशी भाजी ही तयार होते. आपण आता यावर झाकण ठेवूया. एक 5 मिनिट याला असंच शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण बघूया. वांग्याच्या फोडी शिजलेल्या आहेत, पण अजून थोड्याशा आपल्याला घोटायसाठी पूर्णपणे शिजलेलं हवं, म्हणून आपण अजून एक 5 मिनिट याला असंच शिजवून घेणार आहोत. तर बघा, त्यानंतर बघू शकता तुम्ही पूर्णपणे या वांगे शिजलेले आहेत. एकदम छान सगळ्या बाजूने हे सगळं छानपैकी शिजलेलं आहे. तर आपण आता हे खाली उतरवून आपण हे व्यवस्थित घोटून घेणार आहोत. तर आपण हे रवीच्या साहाय्याने आपण हे स्मॅश करून घेणार आहोत. हे असं स्मॅश केल्यानंतरच याची खूप छान टेस्ट लागते. घोटलेली वांग्याची भाजी ही खूपच टेस्टी लागते, तुम्ही बघू शकता. आपण आता जसं जसं रवी त्यात फिरवतोय तसं तसं ते एकदम छानपैकी सगळं असं एकजीव होतंय. बघू शकता तुम्ही घोटलेली वांग्याची भाजी किती मस्त घोटली गेलेली आहे. तर आणि आता आपण यावर घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊयात. अगदी कोणालाही जमेल इतकी आपली साधी सोपी पद्धत आहे. बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम असतो की घोटलेली वांग्याची भाजी कशी बनवायची, तर आपली सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.